मुंबईकरांचा जीव मात्र इतका स्वस्थ झालाय का की मॅनहोलमध्ये पडून झाड अंगावर पडून मुंबईकर एका क्षणात होत्याचे नव्हते होत आहेत। एकीकडे 11 वर्षांचा मुलगा शाळेतून घरी येत असताना बसवर झाड कोसळल्यावर तो घरी पोहोचूच शकत नाही, तर दुसरीकडे घरातनं काही कामानिमित्त बाहेर पडलेला इसम मॅनहोलमध्ये पडून एका क्षणात होत्याचा नव्हता होतोय। साकीनाक्यातल्या खैरानी रोडवर ही दुर्घटना घडली। मॅनहोलमध्ये झाकण उघडं असल्यामुळे हा माणूस पडला आणि त्याच वेळेला पुढच्या मॅनहोलमधनं त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले, मात्र अजून तरी हा इसम त्याच्याबाबत काही अपडेट्स मिळालेले नाही। तर दुसरीकडे आमदार दिलीप लांडे यांच्या म्हणण्यानुसार अन्सारी नावाची एक व्यक्ती या मॅनहोलमध्ये पडली आणि दुसऱ्या मॅनहोलमधनं त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले। अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याचा मृतदेह तिथून आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सकाळी 10:30च्या सुमाराला ही घटना घडली। त्यावेळेला माणूस घरातून बाहेर पडलेला आणि इथून खैरानी रोडवरून जात असतानाच तिथल्या मॅनहोलचं झाकण आणि जाळीही काढलेली होती। का ही झाकण आणि जाळी काढली होती याचं उत्तर मात्र कुणाकडेही नाही आहे। ज्यावेळेला अशा पद्धतीनं जोरदार पाऊस सुरू असतो त्यावेळेला खरं तर मॅनहोल जिथे आहेत तिथे महापालिकेचे कर्मचारी उपस्थित असणं आवश्यक आहे। वॉर्ड ऑफिसरनं वेळोवेळी या भागांची पाहणी करणं, मॅनहोलची झाकणं आणि जाळ्यांची दुरुस्ती नीट झाली की नाही त्यावर लक्ष देणं गरजेचं असतं, मात्र असे प्रकार होत नाहीयेत। ह्या दुरुस्तीकडे किंवा कामकाजाकडे लक्ष दिलं जात नाही, म्हणूनच अशा दुर्घटना वेळोवेळी म्हणजेच दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये घडताना दिसत आहेत। मुंबईतली आजची दुर्घटना आहे। गेली 3 दिवस सतत पाऊस पडतोय, त्यामुळे मुंबईत दुर्घटनाही घडायला लागलेल्या आहेत। साकीनाका परिसरातल्या खैरानी रोडवर एक इसम मॅनहोलमध्ये पडला आणि त्याला शोधण्याचे तेव्हापासून प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही हा इसम सापडलेला नाहीये। या घटनेनंतर सतत वरळीमध्ये जी दुर्घटना घडली होती डॉक्टर अमरापूरकर यांच्याबाबतची ती सगळ्यांनाच आठवते। महापौरांशी आपण काही वेळापूर्वी बोललो, मात्र त्यावेळेला त्यांच्याकडूनही खाजगी विकासकाकडून इथे काहीतरी काम सुरू होतं म्हणून मॅनहोलचं झाकण उघडलं होतं असं उत्तर देण्यात आलंय, मात्र असं काही घडलं नव्हतं अशी माहिती स्थानिकांकडून दिली जाते। कुठलंही काम इथे सुरू नव्हतं, मात्र मॅनहोलचं झाकण कुणी उघडलं, का उघडलं याचं उत्तर अजून तरी मिळालेलं नाही आहे। तर अनेक मॅनहोलवर अजूनही जाळ्या बसवण्याचं काम झालेलं नाही। जर या जाळ्या बसवल्या असत्या आणि मॅनहोलवर झाकणही व्यवस्थित बसवलेलं असतं तर कदाचित अशा दुर्घटना मुंबईमध्ये घडल्या नसत्या।